नमस्कार मित्रांनो, मी शेखर पाटील सध्या आलेलो आहे सावरगाव येथील शंकरपटामध्ये आणि काही नावाजलेल्या बैलजोड्या या सावरगाव येथील शंकरपटामध्ये आलेल्या आहे. याआधीही या बैलजोड्यांनी काही शंकरपटामध्ये नंबर पटकावलेला आहे. तर आज त्यांच्याशी आपण स्पेशल मुलाखत घेणार आहोत. भाऊ, काय नाव तुमचं? माझं जीवन भाऊसाहेब पवार, मुक्काम मोठा पोस्ट आहे तहसील जिल्हा नागपूर. मला सांगा, जोडीचं नाव काय? बबल्या बबल्या आणि शक्ती. बबल्या आणि शक्ती. हा बबल्या आणि शक्ती कुठला आहे? शक्ती हा शक्ती तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बैलजोडी ही उमट्याची आहे. मला सांगा, यांची खरेदी कुठली आहे? देऊळगाव राजा. कितीला? 6,70,000. आता किती वर्ष झाले? 3 महिने झाले. फक्त 3 महिने. हो. आणि आता असं माहित झालं की यांनी लवकरच कुठे मैदान पटकेलेलं आहे. काय सांगा त्याबद्दल? बिसनूरला TVS जिंकली. TVS. हा. काय किती सेकंद होतं? 6 सेकंद 46 पॉईंट. 6 सेकंद 46 46 पॉईंट. हा. आणि मग यांची काळजी कशी काय घेता तुम्ही? काळजी याची खुराक लय यामध्ये 5 लिटर दूध आहे, अरे बापरे. बदाम आहे, काजू आहे. आणि प्रॅक्टिस वगैरे? कोणी देतो 2 किलोमीटर रॅली करायला प्रॅक्टिस करायला देतो. अच्छा. हा. आणि नरखेड तालुका वगळून कोणत्या कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात गेल्या तुम्ही? लय दूर गेलो आम्ही. बहिराम गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, MP गेलो, आणि सांगोला इकडे गेलो. आपल्या महाराष्ट्रातील आणि एमपीच्या पटामध्ये काही फरक असतो का? हो, फरक राहतो. कशामध्ये? तर बैलांमध्ये काय तिकडे भागडी बसते, तालुक्यामध्ये बंदा जोडा. अच्छा. आणि बक्षिसामध्ये काही फरक असतो का? हो, बक्षीमध्ये तिकडे बक्षीस तगडे राहते. तालुक्याच्या हिशोबाने आम्ही तालुक्यात राहिलो. अच्छा. चांगलं तगडं बक्षीस भेटलं तर जनरल मध्ये विकेल. जनरल मध्ये पण. हा. आता सध्या जोडी कोणत्या गटामध्ये धावत आहे? तहसील करते. तहसील गटामध्ये. धावलेली आहे का? आता सुटणार आहे. आता सुटणार आहे. हम्म. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, यांनी सांगितलं की नरखेड तालुक्यातील आता जो विष्णू येथे शंकरपट झालेला आहे, त्या शंकरपटामध्ये यांनी प्रथम क्रमांक आणि TVS जिंकलेली. भाऊ, हा. TVS गाडी ही जिंकलेली होती. खूप आनंदाची गोष्ट. आणि आता शंकरपटामध्ये सावरगावचे यांची जोडी धावणार आहे, पाहण्यासारखी आहे. तो व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे. आणि मला सांगा, पैशाच्या व्यतिरिक्त कुठले कुठले बक्षीस पाहायला तुम्हाला पटामध्ये मिळतंय? प्रत्येक स्पर्धामध्ये बक्षीस भेटते. कुठल्या पद्धत? जसे कुठे बाईक म्हणता तुम्ही, कुठे पैसे मिळतात? हो, कुठं आता पहिली बाईक जिंकली, आता कुठं पैसेच भेटते, ट्रॉफी भेटते. अच्छा. असं एखाद्या पटाचं नाव सांगा जो तुमचा आठवणीचा पट आहे. विष्णू. बघा, यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहू शकता. विष्णूला त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आणि अगदी 3 महिने झाले त्यांनी ही जोडी घेतलेली होती. आणि भाऊ, खूप खूप अभिनंदन तुमचं. या पटामध्ये तुम्ही आले, नक्की तर काहीतरी कमाल दाखवतील तुमची बैलजोडी. आपल्या तिथं चांगले धावले तर आपण 7 सेकंद काही 90 पॉईंट पर्यंत पण धावू शकतो बैल. आता सध्या जनरल गटामध्ये काय सध्या चालू आहे? पॉईंट वगैरे किती झाले? 783, 785. 783, 785 पर्यंत जनरल गटामध्ये सध्या हा, आटाकाठीवर आहे. 8 टक्के. तर यांना जर प्रथम क्रमांकाला यायचा आहे तर यांना कमसे कम 750, 60 पर्यंत. 790 पर्यंत केले आहे बैल. 790 तालुका गट. तालुका गटात. तर तुम्ही पाहू शकता, तालुका गटामध्ये यांना जिंकायचं आहे तर 790 नक्कीच ते प्रयत्न करतील. आणि तुम्ही जोडी पाहू शकता, बघा किती धष्टपुष्ट या ठिकाणी जोडी आहे. तुम्ही पाहू शकता. यांचं नाव काय म्हटलं? बबल्या 70. या ठिकाणी बबल्या बघा, अगदी शांततेने उभा आहे या ठिकाणी. आणि तो शक्ती बघा त्या ठिकाणी पण आमचे बैल आहे, शांततेने बसलेला आहे. चिल्या आहे, चिक्या आहे, शक्ती आहे. अच्छा. हे या चारी म्हणजे दोन्ही जोड्या तुमच्याच आहे? आमच्याच आहे. वेगवेगळ्या गटाने तुम्ही या सोडणार आहे? नाही, तालुक्यात गटात. तालुका गटामध्ये. तालुक्यात पडेल, तालुक्यात हरवणार. तर धन्यवाद भाऊ, खूप खूप आनंद झाला तुमच्याशी चर्चा करून. तुम्ही तुमच्या बैलजोडीबद्दल, तुमच्या पटाचा अनुभवाबद्दल सांगितल्याबद्दल. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ शंकरपटाचा आवडला तर नरखेड स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. असेच व्हिडिओ मी तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.